लिस्ट जरा मोठी आहे, अशी लिस्ट आपण मार्केटमध्ये गेल्यावर जास्त असते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित संपर्क प्रमुख श्री बबनराव थोरातजी. थोरात एक सांगू इच्छितो, आपण आता म्हटलं की दहीहंडी फोडणार, एक आठवण देऊ इच्छितो की जी दहीहंडी सर्वात मोठी मुंबई, ठाणा, उपनगर यामधली दहीहंडी फोडणारे हे जय जवान दहीहंडी पथक हे माझ्याच मतदारसंघातले आणि आमचेच कार्यकर्ते. प्रो हंडी यावर्षी शासनाच्या माध्यमातून घेतली आणि त्या 5 मंडळांनी, 5 मंडळ आहेत माझ्याकडे, त्यांनी प्रो दहीहंडी मध्ये देखील प्रथम क्रमांक मिळवला. त्यामुळे मला हीच दहीहंडी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असलेल्या दहीहंडी हा शिवसेना पक्ष तुम्ही आम्ही मिळून फोडणार आहे. बबनराव थोरातजी, एकनाथ पवार, आज तुमच्याकडे राज्य संघटक म्हणून जबाबदारी दिली. एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी उदयाला येते. पुण्यामध्ये देखील चांगलं काम केलं. साहेबांकडे जाऊन शिवबंधन बांधून घेतलं. एकदा साहेबांकडनं आदेश आल्यानंतर कोणत्याही शिवसैनिकाला, कोणत्याही पदाधिकाऱ्याला त्याच्यावरती बोलता येत नाही, बोललं जात नाही. तो आपला म्हणून त्याला आपल्यात घेतलं जातं. त्यामुळे एकनाथजी पवार, माझे सहकारी माजी आमदार रोहिदास चव्हाणजी, आपण देखील त्याच पद्धतीने आज या ठिकाणी भाषण केलं. बाळासाहेब काय होते, बाळासाहेब काय होते हे तुम्हा आम्हा शिवसैनिकांना सर्वांना माहिती आहे. पण सर्वात जवळून बाळासाहेबांबरोबर एका ताटात खाणारा मी रवींद्र वायकर आहे. त्यामुळे मला त्याची कदर, त्याची लाज, त्याची इज्जत करणं हे प्रामुख्याने महत्वाचं आहे. एकदा नव्हे, अनेक वेळा बाळासाहेबांनी जीव दिला, जीव लावला का तो परिपूर्ण लावतात, तो माझा आहे हा शब्द त्यांच्याकडनं निघतो. एक साधं उदाहरण देऊ इच्छितो की एकदा ते आणि मी बसलो होतो आणि बसलो असताना ते मनामध्ये काहीतरी पुटपुटायला लागले. मी म्हटलं, साहेब काय बोलतात? ते बोलतात, तू आवाज ऐकलास का? मी म्हटलं नाही. मला म्हटलं एक ॲम्ब्युलन्स गेली आता बाहेरून आणि ही ॲम्ब्युलन्स गेल्यानंतर मग म्हटलं ॲम्ब्युलन्स गेली मग काय झालं? तर ते म्हटले, मी त्या ॲम्ब्युलन्स मध्ये जो कोणी आजारी मनुष्य असेल त्याच्या प्रकृतीला स्वास्थ्य लागून दे म्हणून देवाकडे प्रार्थना केली. हे बाळासाहेब होते आणि ते जवळून पाहणारे आम्ही आहोत. 1974 साली माझा विभाग म्हणजे दंगलीचा, हिंदू मुसलमान दंगल, 74 ची दंगल, 84 दंगल, 89 ची दंगल, 92 ची दंगल. आणि त्यावेळेला एकदा दंगल झाल्यानंतर कात नाही, एक हिंदू एका बाजूला, मुस्लिम एका बाजूला, अशा पद्धतीने चालतं. आणि अशा वेळेला मी 10वी SSC ला असताना मला दगड लागला होता. त्यावेळेला भांडणं व्हायची, ते दगड मारतात. परंतु मुंबईला भांडणं ही वेगळ्या पद्धतीने व्हायची. सोडा बॉटल, त्या बॉटलमध्ये वाट लावायची, पेट्रोल टाकायचं, ते अशा पद्धतीने व्हायची. आणि 74 साली मला माझ्या इथला शाखा प्रमुख, त्याच्या अगोदर मी शिवसेनेचे आपण भिंती बळकवायचो मुंबईमध्ये आणि त्याच्यावरती सफेद चुना मारून ब्लू अक्षरात SS किंवा भगव्या अक्षरामध्ये SS लिहायचे, शिवसेना.
आणि अशा वेळेला आम्ही ते लहानपणी अक्षर चांगलं असल्या कारणाने करायचो, परंतु 74ला बाळासाहेबांची आणि माझी प्रामुख्याने भेट झाली आणि 74 ते 2023 पर्यंत एकनिष्ठेने शिवसेना कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय. ही भक्ती आमच्याकडे, हे आशीर्वाद शिवसेना प्रमुखांचे आहेत. आणि म्हणून बाळासाहेब काय हे तुम्ही आम्ही त्यांच्याबरोबर राहून ओळखलेलं आहे. सर्व महाराष्ट्राने ओळखलेलं आहे, आपल्या देशाने ओळखलेलं आहे. हेच नव्हे तर परदेशामध्ये आम्ही जातो त्यावेळेला त्या परदेशामध्ये हिंदू संस्कृती जपणारी लोक असतात, ती देखील बाळासाहेबांचं नाव म्हटल्यानंतर किंवा आदराने घेतात. ते परदेशी असो किंवा ते असो, ती लोक देखील अभ्यासक असतात. आणि त्याबद्दल आपण सांगितलं. श्री दत्ता कोकाडेजी, भुजंगराव पाटील, नेताजी भोसलेजी, माधव पावळे, वत्सलाताई पुयण, माजी आमदार मुक्तेश धोंडगे, प्राध्यापक जनाताई नाकाडे. प्राध्यापक आलो कुठल्या विषयाच्या? एम.ए. पॉलिटिक्स. म्हणजे आता ते तुम्हाला शिकवायला येणार आहे. फक्त पॉलिटिक्स शिकवा. सुरेश हिरालाल, ब्रह्मेश्वर जाधव, सतीश उमरेकर, आणखीन व्यासपीठावर बसलेल्या ताई आहेत, बाकीची उभी राहिलेली मंडळी आहेत. शर्यतीत नाही ना उभी राहिलेत आपण? नाही ना? नाही. बघा, शर्यतीत नाही म्हणतात. दम दिलाय का तुम्ही? नाही नाही का? हा म्हटलं तुम्ही पहिला, तर हरकत नाही. या इथं मुक्तेश्वर धोंडगे ते म्हणाले जागृती करण्यासाठी. मी ते जागृती करण्याचा प्रश्न आला. जागृती आपण करतोय. तत्पूर्वी मी मराठा समाजाच्या बाबतीमध्ये बोलू इच्छितो की माननीय उद्धव साहेबांनी, आमच्या नेत्याने सर्वांसमक्ष एका वाक्यामध्ये सांगितलंय, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि आम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहे. आणि तीच री आम्ही ओळखतो. त्यामुळे दुमत कोणाचं असणं हे गरजेचंच नाही. आणि म्हणून सांगू इच्छितो, आमच्या नेत्याचा शब्द आम्ही कधी पाडत नाही. 12 फुकट जाती ज्या शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये होत्या, लोक होती, त्याच पद्धतीने शिवसेनेमध्ये कोणालाही जात पात विचारलं जात नाही. सर्व गुन्ह्या गोविंद राहतो. त्यात मराठा आहे, तेली आहे, कुणबी आहे, सर्वच आहे. आणि त्यामुळे त्यांच्यावर जर अन्याय शासनाच्या माध्यमातून होत असेल तर आम्ही त्यांच्या बरोबरीने आहोत, अखेरपर्यंत आहोत, अर्धवट सोडणारी नाही आहोत. त्यामुळे काही लोकांनी असं काहीतरी केलं की ज्यांना ते होऊ नये असं वाटतंय, काहीतरी विघ्न टाकायचं असेल म्हणून वाटतंय, म्हणून 2-4 टकलीचं असं म्हणत असतील. मी जे आलोय ते तुम्हाला भेटण्यासाठी आलेलो आहे, ओळख व्हावी म्हणून आलोय. एखादा नवीन नवरी असते किंवा आणखी नवीन आपल्या घरामध्ये मुलगा जन्माला आल्यानंतर बघायला येतात की आपण दाखवायला जातो की नाही, त्याची आडमुक्ता करायची. मी जर माझ्या माणसांना भेटायला आलोय, तुम्हाला भेटायला आलोय, सर्वांना भेटायला आलोय, तर अशी आडमुख होणं हे अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल. चूक नाही, दुर्दैवी. आणि म्हणून मी सांगू इच्छितो, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, अखेरपर्यंत आहोत. या इथं मग अशी जागृतीचा प्रश्न आला. जागृतीचा प्रश्न याच्यासाठी आला, परंतु मला एक सकाळी मी क्लिप पाहिली. या क्लिप मध्ये दिलं होतं की ज्या वेळेला 146 खासदारांना निलंबित केलं, 146 खासदारांना लोकसभेतनं निलंबित केलं, त्याच्यानंतर एक बिल पास केलं. हे बिल पास हे केलं की इलेक्शन कमिशनर नोंदणी करताना किंवा नेमणूक करताना त्या ठिकाणी जे पहिलं याच्या अगोदर चीफ जस्टिस ऑफ इंडिया, पंतप्रधान आणि विरोधी पक्षाचा जो कोणी नेता असेल
या तिघांच्या कमिटीमध्ये, त्या तिघांच्या समितीमध्ये इलेक्शन कमिशनची नेमणूक केली जाईल अशा पद्धतीचं GR होतं. परंतु आज जी मी क्लिप ऐकली की ज्या दिवशी खासदारांचं निलंबन केलं, सभागृहामध्ये विरोध करण्यासाठी कोणी नव्हतं, कोणाला कळून येणार नाही, अशा वेळेला ते बिल पारित केलं. आणि ते बिल पारित केलं असं होतं की पंतप्रधान, त्यानंतर एक त्यांचा सदस्य जो मंत्री असेल तो कोणी असेल, आणि चीफ जस्टिसच्या ऐवजी दुसऱ्याला घेतलं जाईल. म्हणजे त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेता असेल, एक त्यांचा मंत्री किंवा सदस्य असेल आणि पंतप्रधान असेल. जर 3 माणसामध्ये विरोधी पक्ष नेता जर सोडलं तर 2 जण ही त्यांच्या बाजूची असणार, कारण पंतप्रधान आणि त्यांनी निवडलेला जो सदस्य हा त्या ठिकाणी चीफ जस्टिसच्या इलेक्शन कमिशनरच्या नेमणुकीसाठी असेल. तर 10व्या शेड्यूलच्या बाबतीमध्ये जे सांगितलेलं आहे, 10वं शेड्यूल तुम्हाला माहिती असेल, आपल्या विधानसभेमध्ये हे गद्दार लोक निघून गेल्यानंतर 20 जून रोजी आपण इलेक्शन कमिशनरकडे गेलो. त्या ठिकाणी आपली केस चालली. त्या ठिकाणी एका महिन्यामध्येच नवीन माणसाची नेमणूक करण्यात आली आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात आलं, खरं म्हणजे एखादा पक्ष निर्माण होताना हा पक्ष निर्माण कोण करतं? तर एखादी व्यक्ती म्हणजे कोण? ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ही पक्ष निर्माण केला. त्या पक्षाला निर्माण केल्यानंतर पदाधिकारी नेमण्याचा हक्क हा त्यांचा, गटनेता नेमण्याचा हक्क हा त्यांचा, प्रतोद नेमण्याचा हक्क हा त्यांचा. त्या इलेक्शनच्या कमिशनरने काय सांगितलं की शिवसेना पक्ष हा तुमचा नाही. तर मिंदे गटामधून आमदार गेलेले आहेत, ज्यांना A फॉर्म B फॉर्म आम्ही दिला, पक्ष प्रमुखांनी दिला, त्याचा तो पक्ष, त्याचं नाव शिवसेना त्यांना देण्यात आलं. जे सिंबॉल बाळासाहेबांनी निर्माण केलं, दिलं, मागितलं, इलेक्शन कमिशनरने दिलं आपल्याला, ते चिन्ह आता तुमचं नाही. तर ते त्या मिंदेचं. आणि याच्या विरुद्ध आपण ज्या वेळेला सुप्रीम कोर्टात गेलो त्यावेळेला त्याची निवड आता योग्य तऱ्हेने होणार आहे. अशा वेळेला ते बिल कराच्या दिवशी आणलं गेलं. 1 दिवस अगोदर लोकसभेचं अधिवेशन कमी करण्यात आलं आणि लोकसभेचं अधिवेशन संपवलं. मग जर तो त्यांचा इलेक्शन कमिशन बसणार असेल तर तो काय निर्णय देणार आहे? निर्णय काय देईल? म्हणून जनतेमध्ये ही जागृती होणे गरजेचं आहे. जनतेला कळणे हे महत्वाचं आहे. एवढंच नव्हे, आणि ही क्लिप वाचल्यानंतर मनामध्ये शंका आली की आपण लोकशाहीच्या बरोबर चाललो तर लोकशाही संपवतोय. असलेले पंतप्रधान हुकुमशाह सारखे लोकशाही संपवायला निघालेले आहेत. आणि म्हणून ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाने देखील निर्देश दिले, काय निर्देश दिले? ज्या वेळेला आपण कोर्टात गेल्यानंतर निर्देश दिले, 4 निर्देश दिले. 4 निर्देश मध्ये पहिला निर्देश हा होता की राज्यपालांनी 2 दिवसाचं लावलेलं अधिवेशन ही चुकीच्या पद्धतीने लावलं. त्याच्यानंतर निर्णय दिला की प्रतोद हा सुनील प्रभू आहे, गोगावले भरत गोगावले हा नाही. पुन्हा तिसरा निर्णय काय दिला? तर गट नेता हा अजय चौधरी आहे. हा जो आहे
जो मुख्यमंत्री झालेला त्यावेळेचा गटनेता हा नाही, एकनाथ शिंदे नाही, तरी देखील चौथा निर्णय हे संपूर्ण तिन्ही विरोधात गेल्यानंतर आम्हाला त्यावेळेला तिथे असताना, कारण आम्ही लिंक केली होती आणि लिंक मधून आम्ही पाहत होतो दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात चाललेले जी वृत्त बातमी आम्हाला त्या लिंक माध्यमातून आम्ही पाहत होतो, त्या वाटलं की तिन्ही निर्णय आपल्या बाजूने झालेले, चौथा निर्णय देखील लागेल, परंतु नाही. त्यांनी काय सांगितलं की 10वं शेड्यूल जे आहे त्या 10व्या शेड्यूलच्या माध्यमातून त्या ठिकाणी सभागृहामध्ये काय चाललंय याचं इतिवृत्तांत आम्हाला अध्यक्ष नेमलेला, जे अध्यक्षांना त्यांनी पहिल्या याच्यामध्ये सांगितलं होतं की जी निवड केली, जे 2 दिवसाचं अधिवेशन घेतलेलं आहे तेच जर चुकीचं असेल तर तो अध्यक्ष नेमलेला हा योग्य होऊ शकतो का? आणि म्हणून त्यांनी निर्णय काय घ्यायचा आहे, त्यांनी निर्णय हा घ्यायचा आहे की सभागृहामध्ये ज्या वेळेला वोटिंग झालं त्यावेळेला त्या सभागृहामध्ये कोणी कोणाला मतदान केलं, ज्या वेळेला नार्वेकर एका बाजूला होते, राजन साळवी आमचे उमेदवार होते, तर त्यावेळेला आम्ही लोकांनी राजन साळवीला उठवून रवींद्र वायकर माझा जो काही नंबर असेल मी या पक्षाच्या माध्यमातून माझं मत, मला जे माझ्या व्हीपने सांगितलेलं आहे, प्रतोदने सांगितलंय त्या पद्धतीने मी माझं मत राजन साळवीला देतोय. त्याच वेळेला मिंदे गटाच्या लोकांनी आपलं मत नार्वेकरांच्या ह्याच्यात घेतलं. हा इतिवृत्तांत फक्त कोर्टाला, सुप्रीम कोर्टाला पाहिजे होता, परंतु 6 महिने झालं यांनी फक्त तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख असं झालंय. त्यामुळे जनजागृती करणं हे प्रामुख्याने महत्वाचं आहे. तरी देखील दुसरं आणखी ईव्हीएम काय करेल सांगता येत नाही, आणि म्हणून ईव्हीएम अपग्रेडेशन झालंच पाहिजे. ज्या वेळेला ती स्लिप निघते, तुम्हाला दिसते तुम्ही मतदान कोणाला केलं, त्या वेळेला त्या स्लिप वरती नंबर असणं अत्यंत गरजेचं आहे. किंवा मी मतदान केलं, या नंबरला 600 नंबरला मी केलेलं मतदान आहे आणि 600 नंबर तिथे असेल आणि मला माहिती आहे की ते 600 नंबरचं माझी स्लिप असेल आणि ती जर अपग्रेडेशन केलेलं असेल तर माहिती होईल, नाही तर वरून एक दिसेल चित्र आणि खालून दुसरंच जातं. का जातं? टेक्निक त्या पद्धतीने आलेली आहे. आज जर चंद्रावरती जाऊन आपण लाखो किलोमीटरवरती चंद्रावरती आपण जर यान सोडत असू आणि इथं बसून ते यान कार्यरत आहे की नाही, इथं बसून चुकलंय काय करतंय या इथून जर आपण त्याचं मॉनिटर करत असू, तर ही ईव्हीएम मशीन जी मीच बनवलेली आहे, म्हणजे मी म्हणजे देशाने किंवा राज्याने त्या कंपनीला ऑर्डर दिली आहे. मी जर कंपनी हे जर कंपनीमध्ये बनवणारे असतील त्यांना जर मी ऑर्डर दिलेली असेल तर त्याचा संपूर्ण डाटा हा तुमच्याकडे असणार. मी जर 500 कोटीच्या ईव्हीएम मशीन मागतोय तुमच्याकडे, तुमच्याकडनं मी घेत असताना तुम्ही ऐकणार कोणाचं? एक साधं उदाहरण सांगतो. एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला तुमच्या माध्यमातून काम दिलं, आमदारांच्या माध्यमातून काम दिलं, सभापतीच्या माध्यमातून काम केलं, तो कॉन्ट्रॅक्टर ऐकतो कोणाचा? पैसे कोणाकडनं त्याला मिळणार आहे? साधं गणित आहे ते. जर ईव्हीएम मशीन इथं बनणार असेल, जपानने त्यावेळेला काढलं, जपानचं मशीन बनवून देणारा तिथे असेल, तरी देखील जपान हा ठप्प्यावरती चालतं. तिथे इलेक्शन होतं ते बॅलेट पेपर वरती होतं. इंग्लंड मध्ये जे होतं इलेक्शन होतं ते बॅलेट पेपर वरती होतं. अमेरिकन मध्ये इलेक्शन होतं ते बॅलेट पेपर वरती होतं. मग इंडिया मधल्या लोकांची जर मागणी आहे की इलेक्शन बॅलेट पेपर वरती घ्या, आम्हाला शंका येते, तर माननीय पंतप्रधानांनी घेतली पाहिजे. घेतील का हो? मग करायचं काय? विचार करणार का? हा विचार करणं गरजेचं आहे. जरी आमची माणसं तुमच्यापर्यंत आले, या काही तिथपर्यंत आल्या, पॉलिटिक्स इन एमए त्या जर आल्या, त्यांनी तुम्हाला सांगितलं, आम्ही तुम्हाला सांगितलं, तिथं काय होतं हे कोण सांगणार? आणि त्यामुळे अनेक वकील सुप्रीम कोर्टात गेलेले, जवळजवळ 50 वकील हे सुप्रीम कोर्टात आता गेलेले आहेत की नको आम्हाला ईव्हीएम बॅलेट पेपर प्रमाणे घ्या. आमच्या मनामध्ये शंका आहे ना, मग त्याचं निरसन तुम्ही करा ना.
तुम्ही बनवणारे, तुम्ही इलेक्शन घेणारे, इलेक्शन डिक्लेअर करणारे तुम्ही आहात, नाही करत आहे. आणि म्हणून पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे, मुंबई कॉर्पोरेशन 2.25 वर्ष झाले घेत नाही. म्हणजे मार्चच्या 7 मार्च 2022 रोजी मुंबईचे कॉर्पोरेशन त्यांचा पिरियड संपल्यानंतर आजपर्यंत कॉर्पोरेशनचं इलेक्शन घेतलं नाही. का तर त्यांना माहिती आहे मुंबई ही शिवसेनेची आहे, शिवसेना प्रेमी लोकांची आहे. 12-18 पगड जाती तिथे असल्या तरी त्यांना शिवसेनाच पाहिजे आणि म्हणून ते त्या ठिकाणी इलेक्शन घेत नाही. आणि म्हणून मला आव्हान आहे त्यांनी उद्या इलेक्शन द्यावं. जरी इलेक्शन नाही घेतलं तर त्या ठिकाणी बसलेला आयुक्त त्याच्या माध्यमातून पंतप्रधान आणि मुख्यमंत्री त्यांच्यावरती वर्चस्व गाजवत आहेत. प्रशासक बसवलाय त्याला, त्याची ऑर्डर प्रशासक म्हणून काढले. आणि मुंबईमध्ये आम्ही जमवून ठेवलेला पैसा जवळजवळ 92,000 कोटी हे वाऱ्यासारखे उडवतात. मी त्याच्यामध्ये जाणार नाही कारण मला पुढे जायचंय. आणि म्हणून यांना आपल्या मनाप्रमाणे आज तुम्ही इथे पाहिलं अनेक वर्षापासून या इथं लोकप्रतिनिधी निवडून येत आहेत, त्यांना खंड दिला नसेल किंवा काही झालं नाही, आपण उपमा दिली, दऱ्या खोऱ्यांसारखी लोक राहत आहेत. अनेक गावठाणं किंवा गावं आमची डोंगरावरती वसलेली आहेत. अरे आम्ही चंद्रावरती जातो ठीक आहे, पण माझा इथला मनुष्य, जिवंत मनुष्य ज्याला भावना आहे, त्या माणसाला बेसिक ॲम्युनिटी देऊ शकत नाही, चांगले रस्ते देऊ शकत नाही, चांगली औषधं देऊ शकत नाही, चांगली इलेक्ट्रिसिटी देऊ शकत नाही, चांगलं पाणी देऊ शकत नाही. म्हणजे बेसिक ॲम्युनिटी जर देऊ शकत नसेल तर मी चंद्रावर जाऊन काय करणार आहे? पहिल्यांदा बेसिक ॲम्युनिटी द्या, तो मनुष्य आहे त्याला जगवा. ते आम्ही करत नाही आहोत. आणि म्हणून तुमच्या हक्कासाठी त्यावेळेला देखील, ज्या वेळेला आपण पहिले 14 ते 19 बसलो त्यावेळेला ते मुख्यमंत्री होते उद्धव साहेब, बसल्यानंतर त्यांनी काय पाहिलं, या कोविड मध्ये या महाराष्ट्राला वाचवणारा एकच व्यक्ती असेल ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. कोविडच्या काळाची आठवण करा तुम्ही लोकांनी, आठवण करा. अरे तो मनुष्य होता, तुमच्याशी बोलत होता, कोविड मध्ये बाहेर फिरायचं नव्हतं, त्या कोविड मध्ये त्यांचं ऑपरेशन झालं होतं, बलून मध्ये ते होते. या मणक्याचं ऑपरेशन करणं म्हणजे खायची गोष्ट नव्हती. आपण रोहिदाजी म्हटला की त्यांची बोट चालत नव्हती, खरं आहे अजूनही चालत नाहीये, अजूनही चालत नाहीये. कारण ह्या मणक्यामध्ये बॅलन्स असतं, बॅलन्सिंग असतं. आणि हे बॅलन्सिंगच गेलं ना तर किती मजबूत मनुष्य असू दे, किती व्यायाम करणारा असू दे, ते बॅलन्स असणं महत्वाचं असतं. आणि म्हणून त्यांची बोट देखील चालत नव्हती. अशा वेळेला तुम्ही विश्वास ठेवला असताना त्यांचा गळा घोटण्याचं काम या मिंदेने केलेलं आहे. आणि म्हणून देव त्याला सजा करेल. कोणाच्या रूपाने? तुमच्या रूपाने ती सजा मिळणार आहे. वोटिंगच्या रूपाने शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करून देणार, तुम्हाला त्याला सजा करायची. हे 40 गेलेले आहेत ना, 40 हे तुमच्या इथले पण काही गेलेले आहेत. हे पुन्हा 40च्या ठिकाणी 4 जरी निवडून आलेले, 4 तरी येऊन मी त्यांचा शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. 40च्या ठिकाणी 4. आणि तुमच्या खासदाराला तर तुम्हाला पाणी पाजायचंच आहे, पाणी पाजायचंच आहे. ज्याच्यावरती उद्धव साहेबांनी विश्वास ठेवला, सर्व गोष्टी पुठामध्ये घातल्या आणि त्या उद्धव साहेबांना अशा पद्धतीने त्यांचा विश्वासघात करू नका. माणुसकी या जगामध्ये आहे ते दाखवून द्या. आम्ही दाखवले, आम्ही इमानदारी राहिलो, आम्ही माणुसकी दाखवली आहे. माणुसकीची पूजा करा, मनुष्य म्हणून जगा. आणि मनुष्य म्हणून नाही जगला तर पैसा येतो जातो, संपत्ती येते जाते, किती खाल्लं तरी का सोन्याची आखरी तुमची होणार नाही. तुमचा पैसा तुमच्या आखेरीला तुम्हाला तिथे घेऊन जायचा नाहीये, तो इथेच ठेवून जायचा आहे. काय करणार आहे त्या 50 कोट्यांचं? त्या 50 कोट्यांचं करणार आहात काय? जर माणुसकी माझी निघून जाणार असेल, माणुसकी तुटणार असेल, माणसं तोडणार असेल, श्रद्धा तोडणार असो, विश्वासघात करणार असो, तर त्याला उपयोग नाही त्या पैशाला. माणुसकी जपणं, आपली माणसं जपणं, आपले पण जपणं, विश्वास जपणं हे सर्वात महत्वाचं आहे. आणि ते जपण्यासाठी तुम्हाला एक दिलाने शिवसेनेच्या मागे राहायला पाहिजे. राहणार की नाही?
शिवसेनेच्या मागे राहणार की नाही? आपला उमेदवार निवडून आणणार की नाही? 100%. बघा पुनश्चमी येणार आहे मामा, आणि जी शिवसेनेचे लोक इथं तिथं गेले त्यांच्या भेटी गाठी घ्या. तरुण असतील, वृद्ध असतील, त्यांना हात मारण्याचं काम आपण करणार आहोत. मगाशी तुम्ही बोललात, तुम्ही सर्वांनी मिळून त्या सर्वांना हात मारा. हीच माणसं आपल्याला उपयोगी पडणार आहे. माणसाने माणसासाठी उपयोगी पडणं ही माणुसकी जागवा. आज किती खाल्लं त्याला महत्व नाही, किती खाल्लं, काय केलं, किती कमवलं हे नाही. मनुष्य रूपाने, मानव रूपाने ती जवळ करा, एकत्र करा, त्यांना उपयोगी पडा. त्यांच्या ज्या अडी अडचणी असतील त्याला उपयोगी पडा. तीच समाजसेवा आहे. आणि म्हणून गाडगे महाराजांनी सांगितलेलं आहे ना, गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा, सांभाळ ही तुझी लेकरे. तुझं काय पुण्य समजती पापाला. जे पापाला पुण्य समजतात ना त्यांना बाजूला करा, जे पापी आहेत त्यांना बाजूला करा. आणि लोक म्हणजे गोपाळा म्हणजे काय, ती लोक जनता, या जनतेला जवळ करा. एवढंच सांगतो आणि माझे भाषण इथंच संपवतो. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हे नवीन वर्ष येणारं तुम्हाला सुख समृद्धी आनंददायी शिवसेनेचा आमदार निवडून यावं आणि तुम्ही सुख समृद्धी आनंदात राहावं अशी त्या ईश्वराजवळ प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.